Welcome students. Metallic and non-metallic character. Look at the elements of the third period and classify them into the metal and non-metals. Second, on which the side of the period are the metals left to right? On which the side of the period did you find the non-metals? आता हे प्रश्न जे आपण वाचलीत तर आपल्याला लक्षात येईल की पहिले आपल्याला काय पाहावं लागेल, पिरियडिक टेबल. आणि पिरियडिक टेबल जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की त्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचं मेटल अँड नॉन मेटल कशा प्रकारे त्या ठिकाणी बदल होत गेलेला आहे. आता बघा ह्या ठिकाणी आपण मॉडर्न पिरियड टेबल पाहत आहोत. त्याच्यातला फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, हा थर्ड पिरियड. हा थर्ड नंबरचा पिरियड जो आहे त्याच्यात सोडियम, मॅग्नेशियम. त्यानंतर डायरेक्ट याला येतो आपण 13 नंबर ग्रुपला. 13 नंबर ग्रुपला आलो त्या ठिकाणी ॲल्युमिनियम, मग नंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन अशा पद्धतीने हे एलिमेंट्स दिलेले आहेत. आता सोडियम मेटल, मॅग्नेशियम मेटल, aluminum metal, and silicon is a metalloid, and phosphorus, sulfur, chlorine, these are the non-metals, and argon is the inert gases. आता बघा ह्या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं नीट तर आता सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 281 इलेक्ट्रॉन्स आहे, मॅग्नेशियमचं 282 इलेक्ट्रॉन्स आहे, ॲल्युमिनियमचं 283 इलेक्ट्रॉन, सिलिकॉन ह्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, सिलिकॉन 4 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये, फॉस्फरस 5, सल्फर 6, क्लोरीन 7 आणि आर्गॉन 8 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे काय करतात, डोनेट इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. डोनेट करतात म्हणजेच काय होतं, त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो आणि जे गेन करतात इलेक्ट्रॉन्स तर त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी ऑब्झर्व करायला लावलं होतं तर मेटल्स, मेटलॉइड अँड नॉन मेटल. मेटल हे नॉन मेटलॉइड आणि नॉन मेटल्स अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहेत. तर आपला पहिला प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी तर दिसलं आपल्याला की काय आहे की मेटल अँड नॉन मेटल. क्लासिफाय इंटू द मेटल अँड नॉन मेटल क्लासिफाय केले. ऑन विच साईड ऑफ द पिरियड आर द मेटल्स. मग पिरियड्सच्या कोणती साईड्स, लेफ्ट और राईट, तर त्या ठिकाणी तर आपल्याला उत्तर मिळेल की लेफ्ट साईड ही काय मेटल आहे. आणि नॉन मेटल ही राईट साईड आहे. ऑन विच साईड द पिरियड डिड यू फाइंड नॉन मेटल्स, तर राईट साईडला आहे. तर आपल्याला त्यावर लक्षात येतं. इट इज सीन द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट साईड. मग लेफ्ट साईडला असलेले एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. सोडियम, मॅग्नेशियम लेफ्ट साईडला आहे. द नॉन मेटल आर सच एज सल्फर, क्लोरीन टुवर्ड्स द राईट साईड. द मेटलॉइड एलिमेंट्स सिलिकॉन लाईक बिटवीन these two types. या दोघांच्या मध्ये सिलिकॉन आहे. अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन टू द अदर पिरियड्स. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे त्या ठिकाणी पाहायला भेटतील. आणि इट इज सीन इन अ झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल अँड फ्रॉम द नॉन मेटल इन अ पिरियडिक टेबल. एक झिगझॅग मोशन त्या ठिकाणी जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ब्ल्यू कलरचं त्या ठिकाणी पट्टा आपल्याला तो दिसून येतो आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. The elements appear to have the arranged in such a way that metal are the left side and of this line
Non-metals of the right side of the metalloid are along the border of this line. म्हणजे नॉन मेटल आणि मेटलमधलं जे बाउंड्री लाईन आहे त्याला ती काय आहेत मेटलॉइड आर अलॉंग द बॉर्डर लाईन. हाऊ डिड ही धिस हॅपन. मग अशा पद्धतीचं काय झालं बुवा, हाऊ डिड यू हॅपन्स. लेट अस द कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता यांच्या कम्पॅरिझन जर केलं मेटल अँड नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज, इट इज सिन्स फ्रॉम द केमिकल फॉर्म्युले ऑफ द सिम्पल आयोनिक कंपाऊंड दॅट cation in them in this form or metal while anion from the non-metals. आता बघा हे तुम्ही कटायन आणि अनायन यू कॅन लर्न लास्ट इयर 9th स्टँडर्डमध्ये. कटायन आणि अनायन हे तुम्ही मागच्या ह्याच्यात शिकला आहेत 9वीला चॅप्टर नंबर 4मध्ये. मग आता 4, 5 हे जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये कटायन आणि अनायनचं त्या ठिकाणी फार महत्त्वाचं दिलेलं आहे. आणि हे सर्व काय तर केमिकल फॉर्म्युल्यांवरती येतं. केमिकल फॉर्म्युले आता उदाहरणार्थ आयनिक बॉन्ड हे तुम्ही त्या ठिकाणी शिकलेलं आहे. आयनिक बॉन्डचं आयनचं डोनेट आणि गेन ही क्रिया होणं. ठीक आहे. The form it is understood that the metals atoms have the tendency to form a cation by losing its valence electrons. म्हणजेच आयनिक कंपाऊंडमध्ये काय होतं, जे आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणजे इनकम्प्लीट शेल और आउटर मोस्ट शेल और ऑल्सो काय जातं व्हॅलेन्स शेल त्या म्हटलं जातं. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ते काय केलं जातं डोनेट और गेन ह्या 2 क्रिया त्या ठिकाणी होत असतात. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ अन एलिमेंट्स. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स देण्याला इलेक्ट्रॉन्स डोनेट करणे मीन्स इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ अन एलिमेंट्स. म्हणजे प्रोटॉनची जी संख्या आहे प्रोटॉनची संख्या आहे ती जास्त आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते कारण की एक इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी दिला जातो. आता सोडियम 281 हा सोडियमचं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या मीन्स वॉट द ॲटॉमिक नंबर. आता इलेक्ट्रॉन्स एक डोनेट करून टाकला त्या ठिकाणी आउटर मोस्ट शेलमधला एक इलेक्ट्रॉन्स आपण डोनेट करून टाकला तर त्या ठिकाणी किती होतात इलेक्ट्रॉन्स 2 आणि 8 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स. बट द प्रोटॉन्स हॅव 11. देन पॉझिटिव्ह चार्ज आर इन्क्रीजेस. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो त्याच्यामुळेच त्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अशा पद्धतीने त्या म्हटलेलं आहे. ऑन धिस अदर हँड द ॲटम्स इज नॉन मेटल have the tendency to form the anion by accepting electrons from the outer side into the valence shell. आता समज क्लोरीन आहे, क्लोरीन 287 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 आहे. तर ह्या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी ॲड झाला तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या होते 10 + 8 18 होते इलेक्ट्रॉनची संख्या. बट द प्रोटॉन्स हॅव 17. देन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या ठिकाणी वाढलेली असते. आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात त्या ठिकाणी एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल डिटरमाइन ऑल द इलेक्ट्रॉन्स हॅव द ॲटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम पॉझिटिव्ह चार्ज टू न्यूक्लियस. म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्या ठिकाणी वाढलेली असते आणि जो इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होतो. तर इलेक्ट्रॉन्स इन द inner shell is lie between them valence shell and the nucleus. Because of their presence of their effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than the actual nuclear charge. म्हणजेच त्या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी येतो. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉन्स हॅव नो चार्ज. तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या वाढली इलेक्ट्रॉनची इन्क्रीज झाली किंवा वाढली तर ते निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती तयार होतो. आणि जर इलेक्ट्रॉनची संख्या डाऊन झाली तर नॅचरली प्रोटॉनची संख्या पॉझिटिव्ह म्हणजे चार्ज हा इन्क्रीज होत असतो. दस धिस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन द मेटल इज स्मॉल
आता आउटर मोस्ट शेलमध्ये सोडियम झालं किंवा मॅग्नेशियम झालं किंवा ॲल्युमिनियम झालं, त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आपल्याला पाहायला भेटेल सोडियमच्या याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे 281 सोडियम. मॅग्नेशियमच्या याच्यात 282 अँड ॲल्युमिनियम हॅव 283. मग हे म्हणजे 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन काय होतं 7 इलेक्ट्रॉन गेन करण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणं सोपं. म्हणजेच आउटर मोस्ट शेलमध्ये किती होणार आहे 8 इलेक्ट्रॉन होणार आहे, म्हणजेच नाव अ बॅलेन्स. आणि तसंच मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावरती आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होऊन जातील, म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट देन अ बॅलेन्स. तसंच हे 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्याने त्याचे आउटर मोस्ट शेल कंप्लीट होणार आहे. म्हणजे अशा ऑक्टेट कंप्लीट करण्याच्या याच्यामध्ये ते काय होतात त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स डोनेट करणं सोपं जातं की इलेक्ट्रॉन्स गेन करणं. ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्ट फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इज अ स्मॉल. आणि त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आता ह्या ठिकाणी न्यूक्लियस त्याच्या बाहेरची शेल आणि ह्या ठिकाणी इथं 2च इलेक्ट्रॉन्स आहे, इथं 8 इलेक्ट्रॉन्स आहे. आणि शेवटचा आता समजा सोडियमचा घेतला त्याला आउटर मोस्ट शेलवरती हा जो काही इलेक्ट्रॉन्स आहे बाहेरचा न्यूक्लियसपासून दूर आहे आणि एकच इलेक्ट्रॉन आहे, मग त्याच्यावरचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढं काही फारसं नसतं. म्हणजे तो काय करतो हा इलेक्ट्रॉन्स डोनेट होऊ शकतो आणि हा डोनेट केला म्हणजे त्याची आउटर मोस्ट शेल काय होणार आहे कंप्लीट होणार आहे, म्हणून ते त्या ठिकाणी डोनेट करणं सोपं जातं. As a combining effect of these two factors, metals have a tendency to loss of valence electrons to form the cation having the stable noble gas. आणि त्यांचं कॉन्फिगरेशन कसं तयार होतं शेवटचा सोडियमचं 2,8 म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झालं, 9 बॅलेन्स आणि म्हणजेच नोबेल गॅस इनर गॅसेससारखं त्याची आउटर मोस्ट शेल कंप्लीट होते. जसं आर्गॉनची 288 निऑनची 28 अशा आहेत त्या पद्धतीने. दॅट धिस टेंडन्सी ऑफ द इलिमेंट्स हॅव इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट इलिमेंट्स. आणि हे मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय होत असतं त्या ठिकाणी आता आपण ह्या आकृतीच्याद्वारे समजून घ्यात. आता या ठिकाणी पाहूयात की ह्या ठिकाणी बघा पहिलं आहे डिक्रीजिंग द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे लेफ्ट टू राईट जर गेलात तुम्ही, आता बघा ह्या ठिकाणी हा एरो दाखवलेला ब्ल्यू कलरचा, त्याच्यावरती रेड लाईन मी ड्रॉ केली. लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर आपल्याला एक लक्षात येईल म्हणजेच काय ॲटॉमिक साईज डिक्रीज होते, म्हणजेच काय आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी वाढतो. दुसरं जे आहे इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इकडं जसं जातं तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपल्याला त्या ठिकाणी वाढतं दिसतं आहे. त्याच पद्धतीने निगेटिव्हिटी त्या ठिकाणी वाढते, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्या ठिकाणी वाढतं आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या ठिकाणी वाढते. डिक्रीजिंग द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. जसं आपण इकडं जाऊ तर त्या ठिकाणी बघा ह्या 3rd नंबरच्या पिरियडमध्ये एकच मेटल आहे, म्हणजे पुढे सगळे नॉन मेटल्स वाढलेले आहेत. इकडच्या याच्या बाजूला दुसऱ्या शेलमध्ये एक पण मेटल नाही, या ठिकाणी 2 मेटल आहे, 3 मेटल आहे. पण जसं काय होतं आहे त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी ही त्या ठिकाणी वाढते, तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं आहे डिक्रीज होतं आहे, ते कमी होतं आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल तर इन्क्रीजिंग द ॲटॉमिक रेडियस. ह्या ठिकाणी बघा पहिलं तुम्ही पाहिलं इन्क्रीजिंग द ॲटॉमिक रेडियस. या तुम्ही कॉलमकडनं गेलात, हे सगळे पिरियडचं होतं, हे सगळं कॉलमचं आहे. तुम्ही टॉप टू बॉटम आला तर त्या ठिकाणी त्यांची ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, कारण की काय तर फर्स्ट शेलमध्ये एकच शेल आहे, दुसऱ्याच्यात 2 शेल आहेत, तिसऱ्याच्यात 3 शेल आहेत.
त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. तसं डिक्रीजिंग द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता बघा ह्या ठिकाणी वरतून जर खाली आलं त्या ठिकाणी बघा ह्या सेकंड पिरियडमध्ये 5 एलिमेंट्स आहेत जी ते नॉन मेटल आहे. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात 4च आहेत, तिसऱ्या ह्याच्यात 3च आहेत. म्हणजेच फोर्थ नंबर शेलला म्हणजे 5 नंबर शेलला त्या ठिकाणी 2च आपल्याला नॉन मेटल्स पाहायला भेटतील. त्या पद्धतीने या ठिकाणी द इन्क्रीजिंग द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे जसं आपण म्हणजे टॉप टू बॉटम खाली जातो आहे तर आपल्याला काय दिसतं आहे की मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. तसं इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी वाढते आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. पण लेफ्ट टू राईट गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढलेली आहे, पण ती पुढे पुढच्या पिरियडमध्ये ती काय होते, कमी होताना दिसते. ठीक आहे. आजचं इथपर्यंत. याच्यावरती अभ्यास करायचा आहे, परत प्रत्यक्ष पाहायचं आहे, ते जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. गुड डे, गुड बाय.